ग्रामविकास प्रणेते भारतरत्न नानाजी देशमुख. लेखक प्रल्हाद खेर्डेकर. वाचक स्वर विराजस. प्रास्ताविक. स्वतः निवडून किंवा योगायोगाने एखाद्या क्षेत्रात आलेल्या मोजक्याच व्यक्ती त्या एका क्षेत्रात उत्तुंग स्थान प्राप्त करतात. मग ते क्षेत्र कलेचे, राजकारणाचे, सेवेचे असेल किंवा बौद्धिक, आध्यात्मिक, संशोधनात्मक, रचनात्मक असे कोणतेही असेल. ती व्यक्ती त्या क्षेत्रात मान्यता प्राप्त असून त्या क्षेत्रात ती नानाजींपेक्षा श्रेष्ठही असते. पण बाकी क्षेत्रांमध्ये ती व्यक्ती नगण्यही असू शकते. उलट काही व्यक्ती पुष्कळ क्षेत्रांमध्ये जाणकार म्हणून वावरत असल्या तरी कोणत्याच क्षेत्रामध्ये मान्यता प्राप्त म्हणण्यासारख्या नसतात. म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन अशी अवस्था. नानाजी या दोघांनाही अपवाद होते. बायकांचे स्वयंपाक, विणकाम, भरतकामाचे क्षेत्र असो किंवा मर्दानी खेळाचे क्षेत्र असो, राजकारण, संघटन असो, सामाजिक कौटुंबिक संबंध असोत किंवा स्वयंसेवक, कार्यकर्ता, नेता म्हणून कोणत्याही भूमिकेत राहून राष्ट्रकार्याचे रचनात्मक कोणतेही क्षेत्र असले तरी प्रत्येक क्षेत्रात नानाजींनी द्राष्ट म्हणूनच आपली प्रतिमा निर्माण केली आणि निस्वार्थ वृत्ती, त्याग, निष्कलंक चारित्र्य आणि अजातशत्रुत्व ह्या दुर्मिळ गुणांनी सर्व क्षेत्रांमध्ये उच्च स्थानी राहून तशी समाज मान्यताही मिळवली. हे नानाजींचे वैशिष्ट्य आहे. नानाजींनी अनेक कृती केल्या आणि त्यातून त्यांच्या अनेक आकृती प्रकट झाल्या, म्हणून ते नानाकृती ठरले. अशा अष्टपैलू, बहुआयामी, बहुनामांकित नानाजींना प्रणाम. प्रकाशकांचे मनोगत. पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या सहवासात तयार झालेले निष्ठावान संघ स्वयंसेवक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केलेल्या आंदोलनात जयप्रकाशजींचे उजवे हात आणि वयाच्या 60 नंतर सुरू केलेल्या Sample complete. Ready to continue?